मी ॲडव्होकेट रमेश कदम, इंडियन पोस्टल डिपार्टमेंटमधून 2013 साली निवृत्त झालो आणि आता मी सध्या न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतो. इस्पेशली जे सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल आहे, जिथे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या केसेस चालतात, अशा ठिकाणी मी काम करतोय. हे माझं ब्रीफ इंट्रोडक्शन आहे. आता आजचा जो विषय आहे की लेबर लॉज, कामगारांच्या संदर्भातले जे लॉज आहेत, कायदे आहेत, त्याच्या संदर्भात. तर कामगारांच्या विषयातले कामगार कायदे जे आहेत ते जशी जशी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीनुसार वेगवेगळे कायदे सरकारला करणं भाग पडलं. कारण एक जो कॅपिटल क्लास आहे आणि लेबर क्लास आहे, यांच्यामध्ये सातत्यानं म्हणजे फार पूर्वीच्या काळापासून एक संघर्ष सुरू होता, स्ट्रगल सुरू होता. आणि कॅपिटलिस्ट जे क्लास आहे, भांडवलदार जो वर्ग आहे, तो फायनान्शियली आर्थिकदृष्ट्या फार मजबूत स्थितीमध्ये असतो आणि हा जो लेबर क्लास आहे, वर्कर आहे, तो वीक असतो. त्यामुळं वीक असलेला वर्ग म्हणजे लेबर, जो वर्कर ज्याला आपण म्हणतो, तो अतिशय वीक फायनान्शियली असल्यामुळं त्याची बार्गेनिंग पॉवर अर्थातच त्याच्यावरती लिमिटेशन येतात. त्यामुळं जो कॅपिटलिस्ट वर्ग आहे, भांडवलदार आहेत किंवा जे मालक म्हणून आहेत, जे एम्प्लॉयर आहेत, ते या सगळ्या वर्कर लोकांचं एक्सप्लॉयटेशन करत होते आणि त्यांची पिळवणूक करायचे आणि त्यांना वाजवी जो मोबदला आहे त्यांच्या कामाचा, श्रमाचा, तो मिळत नसायचा. इव्हन त्यांच्या ज्या साप्ताहिक सुट्टी म्हणा, विश्रांतीची रजा जी असते, ती सुद्धा दिली जात नव्हती. त्यांच्या मेडिकल फॅसिलिटी ज्या आहेत, वैद्यकीय गरजा, त्यासुद्धा पुरवल्या जात नव्हता. त्यांना कामाच्या ठिकाणी जी एक साधारणतः त्यांची हेल्थ आणि सेफ्टी ही सुद्धा पाहिली जात नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता गव्हर्नमेंटला, सरकारला असं वाटलं की याच्या ठिकाणी ठोस असं एक लेजिस्लेशन, कायदे तयार करणं गरजेचं आहे. आणि त्यानुसारच हे सगळे लेबर, जे वर्कर्स लोकांचे जे कायदे आहेत, स्पेशली लेबरचे जे कायदे आहेत, हे कायदे एक 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 अस्तित्वात येत गेला. आणि त्याबरोबर त्यांना जे पाहिजे, म्हणजे उदाहरणार्थ त्यांचा एक पेमेंट त्यांच्या वेजेसचं असेल किंवा रेम्युनरेशन जे असेल, त्याच्यामध्ये कुठेतरी सुसूत्रता यायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट आणला. त्याच्यानंतर पेमेंट ऑफ मिनिमम वेजेस ॲक्ट आणला. त्यानंतर मग मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट आणला. त्यानंतर वर्कर्स कॉम्पेन्सेशन ॲक्ट 1923 तो आणला. फॅक्टरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी ज्या आहेत, ज्यावेळेला इंडस्ट्रियलायझेशन झालं, औद्योगिकरण झपाट्याने झालं, त्यावेळेला तंत्रयुग आलं आणि तिथे वेगवेगळी हेवी मशिनरी ज्यावेळेला यायला लागली, ती मशीन माणसाला म्हणजे वर्करला हँडल करावी लागली. आणि ते मशीन हँडल करत असताना त्या ठिकाणी जे एक त्यांच्या शारीरिक जे धोके असतात किंवा त्यांना जे एकंदरीत अपघात होण्याचे जे काही ही संधी म्हणण्यापेक्षा त्यांच्या अपघात होण्याचा जो प्रकार आहे, तो सातत्यानं व्हायचा आणि होतो. आणि त्यामुळं मग शेवटी त्यांना त्यांची जर कॅपॅसिटी आहे काम करण्याची, ती कॅपॅसिटी जर खरोखर तशा अपघातामध्ये नष्ट झाली किंवा कमी झाली, तर ज्या प्रमाणात त्यांचं प्रोडक्शन, निर्मितीचं जे त्यांचं एकंदरीत ॲबिलिटी होती, कॅपॅबिलिटी होती, ती रिड्यूस व्हायची. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर त्याला जर अशा अवस्थेमध्ये कामापासून दूर व्हावं लागलं किंवा त्याची कॅपॅसिटी संपली की त्याच्या फॅमिलीचा चरितार्थ कसा त्याच्याकडून मेंटेन केला जाईल, हा यक्ष प्रश्न उभा राहत होता. आणि म्हणून कामगारांच्या दृष्टिकोनातून त्या वर्कर लोकांना एक कॉम्पेन्सेशन मालकाकडून मिळालं पाहिजे. आणि त्या एका उद्देशानं वर्कमेन कॉम्पेन्सेशन ॲक्ट जो आहे, नुकसान भरपाई, ती जो कायदा आहे, तो या ठिकाणी कायदा आला. आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने जशा पद्धतीनं ॲक्सिडेंटमध्ये त्याचं डिसेबलमेंट होईल, त्याची काम करण्याची जी ही आहे, कॅपॅसिटी आहे, ती जशा पद्धतीने रिड्यूस होईल. कारण त्याच्यामध्ये डिसेबिलिटी जी आहे, पार्शियल डिसेबिलिटी होऊ शकते,
त्याच्यामध्ये टोटल डिसेबिलिटी होऊ शकते, त्याच्यामध्ये टेम्पररी डिसेबिलिटी होऊ शकते, त्याच्यामध्ये परमनंट डिसेबिलिटी होऊ शकते. या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या प्रमाणात त्याला तसं नुकसान भरपाई मालकाकडनं दिली पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टीनं हा वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन ॲक्ट हा उदयास आला 1923मध्ये. आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या सेफ्टीचा, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. तो प्रश्न निर्माण झाल्यामुळं तिथे त्या सेफ्टीच्या दृष्टीने विचार केला, हेच त्याच्या दृष्टीने विचार केला, तर तशा सर्व्हिस कंडिशन या कामगार कायद्यांमध्ये एक त्याचं रूपांतर करण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये त्या एम्प्लॉयवरती बंधन घालण्यात आणलं, बंधनकारक केलं की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी हे कामगार काम करत असतील त्या ठिकाणचं एन्व्हायरमेंट आहे, ते सॅनिटायझेशन आहे, ते हायजेनिक कंडिशनमध्ये तिथले एन्व्हायरमेंट ठेवा. त्याचप्रमाणे त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही त्यांच्या शरीराला, अशा प्रकारची सेफ्टी इन्शुअर करा. अशा प्रकारचे कायदे त्या ठिकाणी सेक्शन त्या प्रत्येक कायद्यामध्ये त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मालकांना बंधनकारक केलं. असे वेगवेगळे जे कायदे आहेत, उदाहरणार्थ जे महिला वर्ग आहे, इंडस्ट्रियलायझेशन तर झपाट्यानं झालं, एज्युकेशन सेक्टरमध्ये झपाट्यानं वाढ झाली, त्यामुळं नोकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये महिलांचं प्रमाण जास्त होऊ लागलं. आणि अशा वेळेला महिलांच्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दामध्ये त्यांच्या मॅटर्निटी लिव्ह जी आहे, बाळंतपणाची रजा आहे, त्याच्यासाठी सुद्धा एक तरतूद करण्यात आली. आणि म्हणून मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट आहे, तो ॲक्टसुद्धा त्याच्यानंतर निर्मित झाला. आणि त्या मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट खाली प्रसूतीची रजा म्हणून त्या महिला वर्कर्स असतील त्या वर्कर्सनं त्याचा फायदा झाला. अशा पद्धतीनं जो पेमेंट ऑफ वेजीस ॲक्ट आहे, मिनिमम पेमेंट ऑफ वेजीस ॲक्ट आहे, म्हणजे वेजीस ज्या द्यायचे आहेत, रिम्युनरेशन जे द्यायचे, रिम्युनरेशन ते कुठल्याही एम्प्लॉयरला आपल्या मताप्रमाणे, आपल्या मनाप्रमाणे, आपल्या मर्जीप्रमाणे देता येणार नाही. तर त्याच्यासाठी कमीत कमी वेजीस, याच्यासाठी मिनिमम पेमेंट वेज ॲक्ट आणला. त्याच्यानंतर पेमेंट ऑफ वेजीस ॲक्टमध्ये कोणत्या तारखेला पेमेंट द्यायला पाहिजे निश्चित पाहिजे. त्या मालकाच्या मर्जीप्रमाणे कधीही लहरीप्रमाणे त्याचं पेमेंट त्याला त्या वर्कर्स लोकांना देता येणार नाही, अशासाठी सुद्धा कायदा आणला गेला. फॅक्टरीमध्ये म्हटलं तर फॅक्टरीमध्ये जेणेकरून जे काम करतात त्याच्यामध्ये स्पेशली या इंडस्ट्रियल ज्या फॅक्टरीज असतात त्याच्यामध्ये कोल येतात, माईन येतात. या इंडस्ट्रीमध्ये विशेषतः माईन इंडस्ट्रीमध्ये हे चाइल्ड जे असतात, चिल्ड्रेन असतात, त्यांना तिथे त्यांच्याकडनं काम करून घेता येणार नाही, अशा प्रकारे त्यांच्यावरती बंधन आणलं चाइल्ड एम्प्लॉयमेंटवरती. त्यानंतर स्पेशली माईन्स जे आहेत, खाणी म्हणून जो सेक्टर आहे त्याच्यामध्ये महिलांना सुद्धा काम करता येणार नाही, अशा प्रकारचं त्यांच्यावरती बंधन आणलं. म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ह्युमन बिईंग कन्सिडर जर केला, त्याच्यामध्ये चिल्ड्रेन, अडोलसंट, त्याच्यानंतर मेजर, त्याच्यानंतर वुमेन यांच्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रोटेक्शन या मजुरांना कसं प्रोटेक्शन होईल, महिलांना प्रोटेक्शन कसं होईल, अशा याच्यासाठी वेगवेगळे कायदे निर्माण करण्यात आले. हे सगळे कायदे निर्माण करत असताना जास्त करून सोशली याचा इम्पॅक्ट जो आहे, सोशल अँगल बघून त्या कर्मचाऱ्यांना एक नियोजित वेतनमान त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याइतपत पुरेसं असेल अशा दृष्टीनं एक मिनिमम पेमेंट वेजेस ॲक्ट जो आहे तो उदयास आला, तो निर्मित झाला. आणि त्याचप्रमाणे हे जे कायदे आहेत ते कामगारांच्या आणि मालकांच्या दृष्टीनं दोघांनाही चांगले पोषक होतील. आणि इंडस्ट्रीयल रिलेशन जे आहेत, कामगार, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने राहतील अशा दृष्टीनं शासनाचं धोरण राहिलं. आणि त्या दृष्टीनं हे वेगवेगळे कायदे जशी जशी गरज पडेल तशा पद्धतीने हे एक कायदा नवीन येत आहे. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते बाइंडिंग जे आहे त्याच्यातल्या सगळ्या ज्या तरतुदी, ह्या तरतुदी त्या एम्प्लॉयरला आणि एम्प्लॉई ह्या दोघांच्यावरती त्या बंधनकारक ठेवण्यात आलेल्या आहे. आणि त्याचबरोबर हे जे कर्मचारी वर्ग आहे त्यांना हे आपलं जे आर्टिकल आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधलं 19चं आर्टिकल आहे, त्या 19 जे आर्टिकल आहे त्याच्या अंतर्गत त्यांना युनियन किंवा असोसिएशन फॉर्म करण्याचं एक फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे, तो त्यांचा फंडामेंटल राईट आहे. म्हणजे ते सुद्धा गॅरंटेड आहे फंडामेंटल राईटनं. आणि त्याचबरोबर जे ट्रेड युनियन ॲक्ट आहे जो 1926मध्ये
ज्याचं हे लेजिस्लेशन केलं, इनॅक्ट केलेलं आहे, त्या कायद्याअंतर्गत सुद्धा कर्मचारी वर्ग जे आहेत, मिनिमम 7 कर्मचारी सबस्क्राईब करून त्यांच्या त्याची संघटना निर्माण करू शकतात. त्यामुळं युनियन स्थापन करणं हे त्यांना डबल ज्याला म्हणतो आपण लेजिस्लेशनमध्ये त्यांना एकतर युनियन म्हणजे ट्रेड युनियन ॲक्ट्समध्ये पण त्यांना ते राईट दिलेलं आहे आणि शिवाय कॉन्स्टिट्युशनली सुद्धा फंडामेंटल राईट आहे. त्याच्याप्रमाणे ते युनियन स्थापन करून त्यांच्या ज्या मागण्या असतील त्या मालकाबरोबर म्हणजे याच्यामध्ये पार्टिसिपेशन इन द मॅनेजमेंट हा रोल त्या कामगारांच्या हिताच्या दृष्टीने ते मालकाबरोबर चर्चेने काही प्रश्न सोडवू शकून त्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल पीस कशी एन्श्योर करता येईल या दृष्टीनं ते प्रयत्न करतात. अशा वेगवेगळ्या सर्कमस्टन्सीसमध्ये वेगवेगळे कामगार पेयदे कालानुतरपे जसे आवश्यक आहेत तसे त्या आवश्यकतेनुसार वेगवेगळे कायदे आतापर्यंत आलेले आहेत आणि याच्यापुढे येत राहतील. आणि हे सर्व संबंध देशामध्ये इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये प्रोडक्शन आणि पीस म्हणतो हे जास्तीत जास्त प्रोडक्शन झालं पाहिजे, प्रॉस्पॅरिटी झाली पाहिजे आणि इंडस्ट्रियल पीस राहिली पाहिजे. या दृष्टीनं पोषक असे कायदे आपल्या भारत सरकारनं केलेले आहेत. धन्यवाद.